नमस्कार, मी वैष्णवी तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण साबुदाणा बटाटा चकली बनवणार आहोत। ही चकली अगदी खुशखुशीत तयार होण्यासाठी आणि दुप्पट तिप्पट फुलण्यासाठी साबुदाणा किती घ्यावा, त्यासाठी उकडलेले बटाट्याचं प्रमाण किती असावं हे अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्ही बघू शकता इथे मी 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे। त्यात मी हा 1 किलो साबुदाणा ट्रान्सफर केलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, यात पाणी घालायचं आहे आणि 2 ते 3 पाण्याला याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर बघा स्वच्छ धुवून झालं आणि 1 तांब्या पाणी यात भिजण्यासाठी ठेवलं। तर बघा रात्री हे भिजण्यासाठी ठेवलं आणि सकाळी इकडे बघू शकता इथे मी 5 किलो बटाटे घेतलेले आहे आणि 2 ते 3 पाण्याने मी याला एकदम छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, या बटाट्याला या प्रकारे 2 भागामध्ये डिवाईड करायचं आहे, म्हणजेच की आपले हे जे बटाटे आहे ते लवकर उकडन। तर बघा अशा प्रकारे आपल्याला एक एक करून सर्व हे बटाटे चिरून घ्यायचे आहे। तर बघा सर्व बटाटे चिरून घेतलेले आहे आणि एका पातेल्यामध्ये मी तर चुलीवरती पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि बघा आपलं पाणीसुद्धा एकदम छान असं गरम झालेलं आहे। आता आपण यात हे सर्व बटाटे टाकून देणार आहोत आणि याच्यावर एक परात ठेवणार आहोत आणि थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता आपले जे आलू आहे ते एकदम छान असे उकडलेले आहे आणि तुम्ही बघू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, याला एकदम छान असं हलवून घ्यायचं आहे। तर बघा अशा प्रकारे मी हे सर्व आलू एकदम छान असे हलवून घेतले। आता आपल्याला काय करायचं, हे सर्व आलू एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे। आता हे परातीत काढलेले आलू आपल्याला इथे थंड पाण्यामध्ये टाकायचे आहे, म्हणजेच की आपले हे जे आलू आहे ते लवकर थंड होईल। तर बघा या प्रकारे आलूचे मी साल काढून घेतले आणि बघा किसणीच्या मदतीने आपल्याला याला एकदम छान असं किसून घ्यायचं आहे। तर बघा अशा प्रकारे मी सर्व आलू एकदम छान असे किसून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता एकदम छान असा याचा सॉफ्ट असा डो बनवून रेडी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता यात एक सुद्धा गुठली नाही आहे। एकदम छान आणि एकदम सॉफ्ट असा हा डो बनवून रेडी झालेला आहे। अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे सुद्धा किसून घ्यायचे आहे। तर बघा आता आपला हा जो साबुदाणा आहे यात मी परत पाणी घातलेलं होतं। आता आपल्याला काय करायचं आहे, तो सर्व साबुदाणा एका परातीत काढायचा आहे। तर बघा आपण जे आलू किसून घेतले ते मी एका टोपल्यामध्ये काढून घेतले, सोबतच आपण त्यात साबुदाणासुद्धा घातलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हाताच्या मदतीने याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। आता मी यात चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे। मीठ घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा हाताच्या मदतीने आपल्याला एकदम छान असं याला मिक्स करत जायचं आहे। सोबतच आता मी यात घालणार आहोत अर्धा चमचा मिरची पावडर। तुम्हाला मिरची पावडर घालायचं नसेल तर तुम्ही इथे स्किपसुद्धा करू शकता। तर बघा मिरची पावडर घातल्याच्या नंतर याला पुन्हा एकदा एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा आपलं हे जे मिश्रण आहे ते एकदम छान असं मिक्स झालेलं आहे। तर आता आपल्याला हे मिश्रणला वरती घेऊन जायचं आहे। तर बघा इथे मी साचा घेतलेला आहे। साच्यामध्ये आपल्याला या प्रकारे थोडं थोडं हे मिश्रण घालायचं आहे। तुम्ही बघू शकता हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि हाताला पाणी लावून या प्रकारे थोडं थोडं मिश्रण साच्यामध्ये टाकायचं आहे आणि बघा अशा प्रकारे आपल्याला याच्या एकदम छान अशा कुरडया घालून घ्यायच्या आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं करून सर्व कुरडया घालून घ्यायच्या आहे। तर तुम्ही बघू शकता थोड्याच टायमात अशा प्रकारे आम्ही एकदम छान अशा कुरडया घालून घेतलेल्या आहे। तुम्ही बघू शकता किती छान अशा ह्या बनवून रेडी झालेल्या आहे। तर चला आता मी तुम्हाला ह्या सुकल्यावर दाखवते आणि बघा थोड्याच टायमानंतर म्हणजे 4 ते 5 घंट्यानंतर तुम्ही बघू शकता आपले हे जे
साबुदाण्याचे चकल्या आहेत त्या एकदम छान अशा वाळलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता याला कलरसुद्धा किती छान आलेला आहे. आणि आता आपण या प्रकारे याला थोडे थोडे गोळा करून आपण याला एका पातेल्यामध्ये भरून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हे सर्व चकल्या एका परातीत काढून घेतलेलं आहे. तर चला आता मी तुम्हाला या फ्राय करून दाखवते. तर बघा गॅसवरती मी अगोदरच पॅनमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि बघा आपले तेलसुद्धा एकदम छान असं गरम झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं याला एकदम मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या ज्या आलूच्या चकल्या आहेत त्या एकदम छान अशा फ्राय झालेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या किती छान अशा खरपूस फ्राय झालेल्या आहे आणि बघा याला कलरसुद्धा किती छान आलेला आहे. याच प्रोसेसने आपण बाकीच्यासुद्धा फ्राय करून घेऊ. तर बघा गॅसच्या मीडियम फ्लेमवरती मी याला अलटून पलटून दोन्ही साईडने एकदम खरपूस असं फ्राय करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघू शकता आपल्या ह्या चकल्या किती जास्त क्रिस्पी झालेल्या आहे. तर मंडळी तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.